नमस्कार मित्रांनो, आपण नोंदणी अधिनियम शिकतोय. आपण नोंदणी अधिनियमचे पहिले 2 भाग पाहिलेले आहेत. तर पहिल्या भागामध्ये व्याख्याच्या संदर्भामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये विभागाची पूर्ण रचना आणि त्यामध्ये कुठले कुठले अधिकारी होते याबद्दल पाहिलं आहे. आता आपण पुढचा भाग पाहणार आहेत, भाग नंबर 3. 3 नंबरच्या भागाचं नाव असं आहे, नोंदणीयोग्य दस्तऐवजाबाबत. म्हणजे नावावरूनच कळतंय, हे पहा, नोंदणी योग्य म्हणजे नोंदणीस योग्य असणारे दस्तऐवज, म्हणजे आपण जे डॉक्युमेंट रजिस्टर करतो ते. म्हणजे आपण जे डॉक्युमेंट रजिस्टर करायला जाणार आहेत तर ते नोंदणीच्या लायक आहेत की नाहीत या संबंधित ज्या गोष्टी दिलेल्या असतील ह्या 3 नंबरच्या भागामध्ये दिलेल्या आहेत. तर आपण या भागाला सुरुवात करूयात. तर या भागामधलं पहिलं कलम आहे कलम नंबर 17. अतिशय महत्त्वाचं कलम आहे. आयोग यावर 100% प्रश्न विचारणार, कारण हे कलम कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या संबंधात आहे. आयोग सरळ सरळ असा प्रश्न विचारू शकते की कोणत्या कलमामध्ये दस्तऐवजांची नोंदणी करणे कंपल्सरी आहे, किंवा असं पण विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 असे पॉईंट्स देतील. तर आपल्याला हे कलम मन लावून ऐकायचं आहे, कारण खूप मोठं कलम आहे आणि थोडंसं समजायला वेळ घेणारं कलम आहे. तर आपण कलमाला सुरुवात करूयात. कलम नंबर 17. नोंदणी करणे अनिवार्य आहे असे दस्तऐवज. दस्तऐवजाशी संबंधित मालमत्ता ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या दिनांकापासून 1864 अधिनियम क्रमांक 16 किंवा भारतीय नोंदणी अधिनियम 1866 किंवा भारतीय नोंदणी अधिनियम 1871 किंवा भारतीय नोंदणी अधिनियम 1877 किंवा हा अधिनियम अंमलात आला होता किंवा आहे अशा दिनांकास किंवा त्यानंतर जर खालील दस्तऐवज निष्पादित करण्यात आलेले असतील तर त्याची नोंदणी करण्यात येईल. म्हणजे हे कलम काय सांगते, आत्ता मी ज्या अधिनियमांचा उल्लेख केला ते अधिनियम जेव्हापासून लागू होतील तेव्हापासून खालील जे दस्तऐवज दिलेले आहेत त्याची नोंदणी करणे कंपल्सरी असेल. तर यामधलं एक उपकलम असं सांगतं की स्थावर मालमत्तेचे दानपत्र. म्हणजे पहा, आपण ज्या वेळेला एखादी मालमत्ता हस्तांतरित करतो तर ती 2-3 प्रकारे हस्तांतरित करता येऊ शकते. त्याच्यापैकीच एक प्रकार असा आहे की आपण दानपत्र म्हणजे मालमत्ता दान देऊन टाकतो. तर त्यावेळेला सुद्धा त्या डॉक्युमेंट्सचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्या नंबरचा बी पार्ट असा आहे, मृत्यूपत्राखेरीज अन्य दस्तऐवज ज्यांचे मूल्य 100 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे, जो आता किंवा भविष्यात स्थावर मालमत्तेसंबंधी कोणताही अधिकार, हक्क, हितसंबंध निर्माण करणे, घोषित करणे, अभिहस्तांकित करणे, मर्यादित करणे किंवा निर्वाचित करणे हा आहे. तर पहा, ह्या कलमामध्ये 1-2-3 गोष्टी आपल्याला लक्षपूर्वक वाचायच्यात. पहिली गोष्ट असं आहे की मृत्यूपत्रांखेरीज म्हणजे मृत्यूपत्र सोडून जे बाकीचे डॉक्युमेंट्स असतील त्या संबंधात आपण बोलतोय. दुसरी गोष्ट आहे की 100 रुपयापेक्षा जास्त मूल्य, म्हणजे जी प्रॉपर्टीची आपण खरेदी विक्री करणार आहेत त्याचं मूल्य 100 रुपयापेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजेच तो आता किंवा भविष्यात मालमत्तेवर अधिकार प्रस्थापित करणार असेल तर आपल्याला त्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. लक्षात आलं? काय काय गोष्ट मृत्यूपत्राखेरीज पाहिजे, 100 रुपयापेक्षा जास्त प्रॉपर्टीची व्हॅल्यू पाहिजे आणि त्याने आता किंवा भविष्यामध्ये मालमत्तेच्या हक्कांचं हस्तांतरण व्हायला पाहिजे. त्यामधलं सी उपकलम असं आहे की मृत्यूपत्राखेरीज अन्य दस्तऐवज ज्यामध्ये एखादी पोचपावती रक्कम प्राप्त होत असेल, ज्यामधून मालमत्तेसंबंधी अधिकार, हक्क किंवा हितसंबंधी यांची निर्मिती, घोषणा, अभिहस्तांतरण होत असल्यास. पहा, ज्यावेळेला आपण एखादी मालमत्ता खरेदी विक्री करतो त्यावेळेला असं नेहमीच होत नाही की पूर्ण आपण प्रॉपर्टीचे पैसे देऊन टाकलेत आणि त्याच्यानंतर मालमत्तेचं हस्तांतरण झालं आहे. कधी कधी असं पण होतं की आपण ॲडव्हान्समध्ये काही पैसे देतो आणि ॲडव्हान्समध्ये पैसे दिल्याच्या नंतर जर आपल्या नावावर ती प्रॉपर्टी होत असेल किंवा त्यासंबंधीचे काही हक्क आपल्याला मिळत असतील तरीसुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. म्हणजे वरती 100 रुपयाची व्हॅल्यू असं लिहिलेलं होतं, इथं तसं काही सांगितलेलं नाही. तुम्ही ॲडव्हान्सेस दिलेत किंवा त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळाली आहे आणि त्यानंतर त्या मालमत्तेसंबंधी अधिकार तुम्हाला प्राप्त होत असतील तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. आणखीन एक गोष्ट सांगण्याचं विसरून गेलं की वरती आपण पाहिलं होतं की स्थावर मालमत्तेचे दानपत्र, इथं सुद्धा कुठलंही मालमत्तेच्या हस्तांतरणासंबंधात लोअर लिमिट नाही. म्हणजे अगदी 1 रुपयाच्या मालमत्तेचं सुद्धा तुम्ही हस्तांतरण केलं तरीसुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. पहा, आपण आत्तापर्यंत 3 गोष्टी पाहिल्या. मी एवढ्या वेळेला रिपीट का करतोय, कारण खूप महत्त्वाचं कलम आहे. आत्तापर्यंत आपण 3 गोष्टी पाहिल्या. पहिलं काय की स्थावर मालमत्तेचं दानपत्र, त्याच्यामध्ये कुठलंही लोअर लिमिट नव्हतं. त्यानंतरचं दुसरी गोष्ट आपण पाहिली होती की मृत्यूपत्राखेरीज 100 रुपयापेक्षा जास्त मालमत्तेचं हस्तांतरण होत असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. आपण तिसरा पॉईंट पाहिला होता की ज्यामध्ये आपण
एखाद्या मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या व्यवहारामध्ये अगोदर ॲडव्हान्समध्ये पेमेंट करतो आहे आणि ज्यामुळे आपल्याला त्या मालमत्तेसंबंधी अधिकार मिळतात, तर त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर त्यामधलं डी सबकलम असं आहे की 1 वर्षापेक्षा जास्त किंवा वर्षानुवर्षे भाडेतत्वावर दिलेल्या स्थावर मालमत्ता किंवा ज्यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त भाडे घेतले जाते. म्हणजे पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे की 1 वर्षापेक्षा जास्त एखादी मालमत्ता आपण भाडेपट्ट्यावर देत असू तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. म्हणजे आज तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्या वेळेला आपण कुठलंही घर आपण भाड्याने देतो त्यावेळेला आपण 11 महिन्याचंच ॲग्रीमेंट का करतो? कारण 12 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी आपण जर घर भाड्याने दिलं आणि त्याचं ॲग्रीमेंट केलं तर त्या ॲग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे पोटकलम ई. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की न्यायालयाचा कोणताही हुकुमनामा, आदेश, निवाडा ज्याद्वारे 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मूल्य असणाऱ्या स्थावर मालमत्तेचे कोणतेही अधिकार, हक्क किंवा हितसंबंध, मग तो वर्तमानकालीन असो किंवा भविष्यकालीन असो, निर्माण करणे, मर्यादित करणे किंवा निर्वाचित करणे हे आहे, पण यामध्ये मृत्यूपत्राचा समावेश असणार नाही. म्हणजे सेम गोष्ट वरती जे आपण पाहिले होतं त्याच्यात काय होतं, मृत्यूपत्राखेरीज 100 रुपयाच्या मालमत्तेचं हस्तांतरण होतं आहे. आता इथे सुद्धा तीच गोष्ट होते, फक्त न्यायालयाच्या निर्णयाने होते. जरी न्यायालयाच्या निर्णयाने होत असेल तरीसुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. आता याच्यामध्ये एक परंतुक जोडलेलं आहे पहा, जे एक परंतुकसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो, तर ते काय पाहू आपण. परंतु राज्य शासन सरकारी राजपत्रामध्ये प्रकाशित करून एखाद्या जिल्ह्याला किंवा जिल्ह्याच्या एखाद्या भागाला अंमलात असणाऱ्या भाडेपट्टीला या पोटकलमातून सूट देऊ शकते, पण यासाठी भाडेपट्टीची मुदत 5 वर्षापेक्षा अधिक नसेल आणि वार्षिक भाडे 50 रुपयापेक्षा जास्त नसेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न कुठे येऊ शकतो. तर पहा, आपण जे वरची भाडेपट्टे पाहिली होती की 1 वर्षापेक्षा जास्त भाडेपट्ट्याने आपण कुठली मालमत्ता देत असू तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. पण असं होऊ शकतं की सरकार राजपत्रामध्ये प्रकाशित करून एखाद्या जिल्ह्याला किंवा जिल्ह्याच्या एखाद्या भागाला या भाडेपट्टीतून सूट देऊ शकते, पण त्यासाठी कंडिशन अशी आहे, जी कंडिशन आयोग विचारू शकतं की यासाठी भाडेपट्ट्याची मुदत 5 वर्षापेक्षा अधिक नसावी आणि वार्षिक भाडं 50 रुपयापेक्षा अधिक नसावं. त्यानंतरचं F उपकलम असं आहे की मालकी हक्काच्या ठेवी संदर्भात करार ज्यामध्ये अशी ठेव जी कर्जाच्या विद्यमान किंवा भविष्यकालीन परतफेडीसाठी असेल. म्हणजे यामध्ये आपण जे बँकेसोबत लोन ॲग्रीमेंट करतो ते लोन ॲग्रीमेंटसुद्धा रजिस्टर करणं कंपल्सरी आहे. लोन ॲग्रीमेंटमध्ये काय होतं, इथं एक पहिलं जे वाक्य दिलं आहे, मालकी हक्काच्या ठेवी संदर्भात करार. म्हणजे आपण काय करतोय, आपला जो मालकी हक्क आहे तो बँकेकडे काही काळासाठी गहाण ठेवतोय. कशासाठी, तर आपण त्यांच्याकडून लोन घेतलेलं आहे. ज्यावेळेला आपण ते लोन परत करू त्यावेळेला आपल्याला त्यासंबंधीचे अधिकार पुन्हा मिळतात, तर त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्यामधलं जी उपकलम असं आहे की कोणत्याही वसुली कायद्याअंतर्गत कोणत्याही सक्षम अधिकारी किंवा प्राधिकाऱ्याने जारी केलेले विक्री प्रमाणपत्र. असं असतं, काही वेळेला एखाद्या व्यक्तीकडे शासनाची वसुली शिल्लक असते, त्यावेळेला त्याच्या मालमत्तेची विक्री करण्यासंदर्भात एखादा सक्षम प्राधिकारी आपले अधिकार वापरू शकतो आणि त्यानंतर त्यांनी जे विक्री प्रमाणपत्र जारी केलेलं असेल त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढचं कलम असं आहे, नोंदणी कायदा 2010 ज्या दिवशी अंमलात आला तेव्हा आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारे स्थावर मालमत्तेच्या संदर्भात अपरिवर्तनीय पॉवर ऑफ अटर्नी. तर पहा, एकतर महत्त्वाची गोष्ट, पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. मराठीमध्ये त्याला कुलमुखत्यार पत्र असं म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या बदल्यात काम करणं म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी. याचं सगळ्यात सोपं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला तुम्ही कॉलेजमध्ये असताल त्यावेळेला तुम्ही एखाद्या मित्राची प्रॉक्सी मारत असतात, त्याला एक प्रकारे आपण पॉवर ऑफ अटर्नी म्हणू शकतो. आणि यामध्ये 2-3 गोष्टी सांगितल्यात पहा. तर एक, ते पॉवर ऑफ अटर्नी अपरिवर्तनीय पाहिजे, स्थावर मालमत्तेच्या संदर्भामध्ये पाहिजे. तर पहा, स्पष्टीकरणामध्ये खाली लिहिलं आहे की या व्यक्तीने या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिली, म्हणजेच हा व्यक्ती या व्यक्तीचे सर्व कायदेशीर अधिकार वापरू शकतो. तर पॉवर ऑफ अटर्नी क्लिअर. तर आपण आत्तापर्यंत 8 गोष्टी अशा पाहिल्या ज्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्यानंतरचं कलम येतं कलम नंबर 1A, कॅपिटल A, म्हणजे जे दुरुस्तीने टाकलेलं कलम आहे. तर मी कलम वाचतो पहा. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882च्या कलम नंबर 53A प्रयोजनासाठी कोणत्याही स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी करार करण्यात आलेला असेल असे दस्तऐवज जर नोंदणी किंवा इतर संबंधित कायदे
सुधारणा अधिनियम 2001च्या प्रारंभीस आणि त्यानंतर निष्पादित केले असतील तर त्याची नोंदणी आवश्यक राहील, अन्यथा तो दस्तऐवज मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882च्या प्रयोजनार्थ उदासीन असेल. आता हे कलम वाचल्यानंतर तुम्हाला काहीही कळलेलं नाही हे मला माहिती आहे. मी तुम्हाला एक आपल्या साध्या भाषेमध्ये सांगतो. याच्यामध्ये ज्या कलमाचा उल्लेख केला आहे, कलम नंबर 53A, हे काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. तरच हे 1A कलम काय आहे हे आपल्याला कळेल. तर पहा, स्पष्टीकरणामध्ये जे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882चं कलम नंबर 53A आहे त्यासंबंधी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर असं घडतंय पहा, जर अने बला स्थावर मालमत्ता विकली, बने त्यासाठीची ठरलेली रक्कम अला दिली आणि त्या मालमत्तेचा ताबा घेतला. आता हा ताबा घेतला ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. पण त्याबाबतची नोंदणी केली नाही आणि आता त्याची नोंदणी करायला टाळाटाळ करतोय किंवा व्यवहार मोडू पाहतोय. अशा परिस्थितीत च्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी हे कलम आहे. म्हणजे पहा, घडलंय काय की या व्यक्तीने बला मालमत्ता विकली, बने त्या संबंधीची रक्कम अला देऊन त्या मालमत्तेचा ताबा घेतला, पण आता नोंदणी करायला टाळाटाळ करतोय. तर त्या कंडिशनमध्ये या व्यक्तीचे कायदेशीर अधिकार संरक्षित करण्यासाठीचं हे कलम आहे. आणि इथं खाली लिहिलंय पहा, आपले जे कलम 17(1)A आहे ते असं सांगतंय की 2001च्या नंतर असा कुठलाही करार झाला, म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल झालं, तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. 2001च्या अगोदर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नव्हतं. म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं नसलं तरीसुद्धा या व्यक्तीचे अधिकार संरक्षित होत होते. पण 2001च्या नंतर आपल्याला त्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. तर पहा, आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे असं दिलं होतं. आता 17मधलं 2 पोट कलम आहे ते या वरच्या गोष्टींना अपवाद सांगते. म्हणजेच थोडक्यात कुठल्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही हे सांगते. पोट कलम 2 आपण पाहू. पोट कलम 1च्या खंड B व C मधील कोणतीही बाब खालील गोष्टींना लागू नसेल. म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं, हे जे आहेत हे वरच्या गोष्टींना अपवाद आहेत. त्यामधला पहिला पॉईंट असा आहे, कोणत्याही आपसमेळ विलेखास. आता एनी कंपोजिशन डीड. आता मी ज्यावेळेला नेटवर सर्च केलं तर कंपोजिशन डीडचे मला 2 अर्थ मिळाले. ते दोन्ही अर्थ मी तुम्हाला सांगतो. इथे एक अर्थ दिलेला आहे तो आपण आधी पाहू की एखाद्या धनकोने म्हणजे एखाद्या बँकेने समजा या व्यक्ती 100 रुपयाचे कर्ज दिले, पण तो ते सर्व कर्ज फेडू शकत नाही. अशा वेळी धनको आणि ऋणको यांच्यामध्ये असा करार झाला की ने फक्त 80 रुपये द्यावे आणि त्याचे सर्व कर्ज फिटले असे समजण्यात येईल. याला आपसमेळ विलेख असे म्हणतात. तर या संबंधीची जी गोष्ट असेल त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. आणि आणखी एक गोष्ट मला कंपोजिशन डीड संदर्भात सापडली की ज्याला आपण सोसायटी किंवा ट्रेड युनियन किंवा NGOज म्हणतो, यांचं जे रजिस्ट्रेशन असतं यालासुद्धा कंपोजिट डीड म्हणतात आणि याचंसुद्धा रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. तर कंपोजिट डीड म्हणजे काय ते तुम्हाला समजलं. तर त्यामधलं दुसरं पोट कलम असं आहे की एखाद्या संयुक्त भांडवली कंपनीकडे असणारी मालमत्ता संपूर्णतः किंवा अंशतः स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात असली तरी या कंपनीतील शेअर संबंधी कोणताही सल्लेखास. म्हणजेच काय, आपण जी शेअरची खरेदी विक्री करतो तर त्या खरेदी विक्री करण्यासाठी कुठलंही रजिस्ट्रेशन लागत नाही. आता पहा, इथून पुढच्या ज्या खालच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या जी संयुक्त भांडवली कंपनी असते त्या कंपनी संदर्भात दिलेल्या आहेत. तर आपण पहिली गोष्ट शेअर संदर्भात पाहिली. खालची गोष्ट काय सांगते पहा, पोट कलम 3, अशा कोणत्याही कंपनीने काढलेल्या ऋणपत्रास आणि ज्याद्वारे कंपनी किंवा अशा ऋणपत्राधारकांच्या लाभासाठी आपली संपूर्ण मालमत्ता किंवा तिचा कोणताही भाग किंवा तिच्यामधील कोणतेही हितसंबंध जर विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तांकडे गहाण ठेवला आहे, अभिहस्तांतरित केला आहे, अशा नोंदणीकृत सल्लेखाद्वारे मिळालेल्या प्रतिभूतींचा हक्क जोपर्यंत धारकास आहे तोपर्यंत अशा स्थावर मालमत्तेवरील किंवा स्थावर मालमत्तेतील कोणताही अधिकार, हक्क किंवा हितसंबंध निर्माण, घोषित, अभिहस्तांतरित, मर्यादित किंवा निर्वाचित करता येणार नाही. पहा, महत्त्वाची गोष्ट याच्यात ऋणपत्र म्हणजे काय, त्याला डिबेंचर्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर शेअर्स आणि डिबेंचर्समध्ये काय फरक असतो हे आधी आपल्याला कळून घ्यायला लागेल, त्याशिवाय आपल्याला हे कळम करणार नाही. शेअर कसे असतात की शेअर, समजा मी एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतला तर मला त्याच्यामध्ये मालकी हक्क मिळतो. डिबेंचर्स म्हणजे त्या कंपनीला पैशाची गरज असताना त्यांनी जारी केलेलं एक सर्टिफिकेट असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच एखाद्या कंपनीचं मी जर डिबेंचर विकत घेतला तर ती कंपनी मला ठरलेल्या व्याजदराने व्याज देईल, त्याला डिबेंचर्स असे म्हणतात. आणि हे व्याज देण्यासाठी आपले जे विश्वस्त असतील
त्यांच्याकडे त्या कंपनीने स्वतःची मालमत्ता गहाण ठेवली तर त्या संबंधीचं रजिस्ट्रेशन करणं सुद्धा कंपल्सरी नाही. म्हणजे शेअर्ससाठीचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नव्हतं कंपनीला, डिबेंचरसाठीचं रजिस्ट्रेशन सुद्धा कंपनीला करणं कंपल्सरी नाही. आता त्याच्या पुढचं पोट कलम सुद्धा त्याच्याशी संबंधितच आहे. 4 नंबरचं पोट कलम, अशा कोणत्याही कंपनीने कोणत्याही ऋणपत्रावरील कोणत्याही पृष्ठांकनास प्रमाणित करणे किंवा त्याच्या हस्तांतरणास, म्हणजे थोडक्यात काय की हे आमच्याच कंपनीचं डिबेंचर आहे असं प्रमाणित करून दिलं किंवा त्याचं हस्तांतरण करायचं असेल. शेअरसुद्धा आपण हस्तांतरित करू शकतो. एका माणसाची शेअर मार्केट जे असतं तिथं आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो. तसंच डिबेंचरच्या बाबतीत पण करू शकतो. मग त्या डिबेंचरचं जर हस्तांतरण होत असेल तरीसुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. त्यानंतरचं पुढचं पोट कलम आहे कलम नंबर 5. उपकलम 1A मध्ये असलेल्या दस्तऐवजाशिवाय इतर कोणताही दस्तऐवज जो 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मूल्य असणाऱ्या स्थावर मालमत्तेमध्ये कोणताही अधिकार, हक्क, हितसंबंध निर्माण, घोषित, हस्तांतरित, मर्यादित होत नाही, पण फक्त असा दस्तऐवज मिळण्याचा अधिकार देतो की जो दस्तऐवज जेव्हा निष्पादित करण्यात येईल तेव्हा असा कोणताही अधिकार, हक्क, हितसंबंध निर्माण, घोषित, अभिहस्तांतरित, मर्यादित किंवा निर्वाचित होईल. म्हणजे काय तर समजा हा एक दस्तऐवज आहे. ह्या दस्तऐवजाने कुठल्याही प्रॉपर्टीचं ट्रान्सफर होत नाही, पण हा दस्तऐवज दुसरा एक दस्तऐवज मिळवून देतो. म्हणजे ह्या दस्तऐवजामध्ये हा आणखी एक दस्तऐवज मिळवून देण्यासंबंधीचा अधिकार दिलेला आहे आणि ह्या दस्तऐवजावर जेव्हा कधी सह्या होतील त्यावेळेला त्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार प्राप्त होणार असतील त्यावेळेला सुद्धा पोट कलम 1च्या B आणि Cच्या बाबी याला लागू राहणार नाहीत. त्यानंतरचं 6वं पोट कलम असं आहे, न्यायालयाचा कोणताही हुकुमनामा किंवा आदेश पण यामध्ये समझोत्याच्या आधारे ज्यामधून समजते असा हुकुमनामा किंवा आदेश आणि अशा स्थावर मालमत्ता ज्यावर वाद किंवा कार्यवाही सुरू आहे यांचा समावेश यामध्ये नसेल. तर समझोत्याच्या आधारे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या वगळता यासाठी मी सांगतोय, न्यायालयाने मालमत्तेच्या हस्तांतरणासंदर्भात एखादा निर्णय दिला तर तुम्ही त्या निर्णयाचं रजिस्ट्रेशन कराल की ज्या प्रॉपर्टी संबंधी आदेश दिला त्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन कराल. ऑब्व्हियसली ज्या प्रॉपर्टी संबंधी आपल्याला आदेश दिला त्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करू. म्हणजेच न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयाचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नसून जी आपली प्रॉपर्टी असेल त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर 7 नंबरचं सबकलम असं आहे की शासनाकडून अनुदान स्वरूप मिळालेली कोणतीही मालमत्ता. शासन कधी कधी एखाद्याला जमीन अनुदान स्वरूपात देते तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही, कारण शासन जे डॉक्युमेंट्स त्याला प्रोव्हाइड करेल किंवा जो आदेश त्याला प्रोव्हाइड करेल तीच त्याचे मालकी संबंधीचे डॉक्युमेंट्स असतील, त्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. त्यानंतर 8वं पोट कलम असं आहे, महसुली अधिकाऱ्याने केलेल्या विभाजनाच्या कोणत्याही सल्लेखास, म्हणजेच काय आपण ज्याला खाताफोड म्हणतो त्या खाताफोडीसाठी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. तुम्ही पाहत असाल आपल्या गावाकडे ज्या वेळेला वाटण्या होतात त्या वाटण्यांना गावाकडे खातेफोड म्हणतात. ज्या वेळेला ती खातेफोड केली जाते तर त्याचं रजिस्ट्रेशन आपण करत नाही. त्यानंतर ज्या आता काही गोष्टी दिल्या आहेत त्या कर्जासंबंधित दिलेल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना जे आपण कर्ज प्रोव्हाइड करतो त्याचे काही कायदे होते, तर त्या कायद्याखाली जर शेतकऱ्यांना कर्ज दिली गेली तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नव्हतं. मी ते कलम वाचतो, सरळ सरळ कलम आहेत. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की शेतकऱ्यांना कर्ज देण्यासंदर्भात जे कायदे होते तर त्याच्या काही सिक्युरिटी म्हणून आपल्याला गोष्टी ठेवायला लागायच्या, तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नव्हतं. मी कलम वाचतो. पोट कलम 9, जमीन सुधारणा अधिनियम 1871 किंवा भूमी सुधारणा कर्ज अधिनियम 1883 अन्वये कर्ज देणाऱ्या कोणत्याही आदेशात किंवा त्याच्या प्रतिबुद्धीच्या सल्लेखात. पोट कलम 10, शेतकरी कर्ज कायदा 1890, बॉम्बे नॉन ॲग्रिकल्चरिस्ट लोन ॲक्ट 1928 या अन्वये दिलेल्या कर्जाच्या आदेशात किंवा कर्जाच्या परतफेडी प्रतिभूतींसाठी केलेल्या सल्लेखांस. त्यानंतरचं पोट कलम आहे जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचारू शकतं. म्हणजे आपण जे 17 नंबरचं कलम पाहतोय त्या 17 नंबरच्या कलमामधलं 2 नंबरचं सबकलम आहे आणि त्या 2 नंबरच्या सबकलमामध्ये 10A असं कलम आहे जे की महत्त्वाचं आहे. ते आपण पाहणार आहेत आता की धर्मदाय दान निधीच्या खजिनदाराकडे कोणतीही मालमत्ता निहित करणाऱ्या किंवा कोणत्याही मालमत्तेपासून अशा कोणत्याही खजिनदारास निर्निहित करणाऱ्या धर्मदाय दान निधी अधिनियम 1890 अन्वये कोणत्याही आदेशास. म्हणजे काय धर्मदाय संस्था ज्या असतात तर त्याचे खजिनदार नेमलेले असतात. धर्मदाय संस्थांकडे काही मालमत्ता असतात तर त्या खजिनदाराला त्या संबंधीचे अधिकार दिलेले असतात. ज्या वेळेला खजिनदाराला आपण त्या संबंधीचे अधिकार देतो किंवा त्याच्याकडून अधिकार काढून घेतो
त्या प्रत्येक वेळेला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. कारण आपल्याला माहिती आहे धर्मदाय संस्था ह्या आधीच धर्मदाय असतात, याचा अर्थ त्यांच्याकडे पैशाची कमतरता असते. त्यांच्यावर पुन्हा रजिस्ट्रेशनचा लोड टाकणं हे सरकारला योग्य वाटलं नाही, त्यामुळे हे कलम टाकलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं याचं कलम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कलम नंबर 17(2) मधलं 10A. त्यामधलं 11वं पोट कलम असं आहे, गहाण खात्यावर दिलेल्या संपूर्ण पैशाचे किंवा पैशाच्या कोणत्याही भागाचे प्रदान अभिस्वीकृत करणाऱ्या गहाण खात्यावरील कोणत्याही पृष्ठांकनास आणि जेव्हा गहाणाचे निर्वापन करणे हा पावतीचा हेतू नसेल तेव्हा गहाण खात्यावर देय असलेल्या पैशाचे प्रदान करण्यासाठी केलेल्या कोणत्याही इतर पावतीस. तर पहा, हे कलम वाचून सुद्धा आपण जरा जास्त कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. तर हे काय सांगते पहा, एक गहाण खाते म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही एखादी प्रॉपर्टी गहाण ठेवली आहे आणि तुम्ही गहाण ठेवून कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जाची संपूर्ण किंवा त्या काही भागाची परतफेड तुम्ही करताय, त्या संबंधीचं एक्नॉलेजमेंट तुम्हाला पुढची व्यक्ती देईल, तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. आणि जेव्हा गहाणाचे निर्वापन करणे हा पावतीचा हेतू नसेल तेव्हा गहाण खात्यावर देय असलेल्या पैशाचे प्रदान करण्यासाठी केलेल्या इतर कोणत्याही पावतीस. आता जी उरलेली रक्कम असेल त्या संबंधी जर तुम्हाला त्यांनी काही पावती दिली की तुमची एवढी एवढी रक्कम शिल्लक आहे आपण घेतलेल्या कर्जापैकी, तर त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. त्यामधलं पोट कलम 12 असं आहे की एखाद्या नागरी महसुली अधिकाऱ्याने जाहीर लिलावाद्वारे विकलेल्या कोणत्याही मालमत्तेच्या खरेदीदारास दिलेल्या कोणत्याही विक्रीच्या प्रमाणपत्रास लागू असणार नाही. म्हणजेच काय की एखाद्या महसुली अधिकाऱ्याने एखाद्या मालमत्तेचा जाहीर लिलाव केला आणि त्या लिलावाचं जे विक्रीचं प्रमाणपत्र असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. वरती तुम्हाला सांगितलं होतं की न्यायालयाने निर्णय दिला, त्या निर्णयाचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी जसं नाही तसंच इथं पण घडतंय. त्याने तुम्हाला जे प्रमाणपत्र दिलं आहे त्या प्रमाणपत्राचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही, पण ती जी मालमत्ता असेल त्या मालमत्तेचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्यानंतर या कलमातला फायनली शेवटचा भाग कलम नंबर 17(3), मृत्यूपत्राद्वारे प्रदान केलेले अधिकार वगळता 1 जानेवारी 1872 नंतर मूल दत्तक घेण्याचा प्राधिकार देखील नोंदवता येईल. म्हणजेच काय, ही जी तारीख दिलेली आहे 1 जानेवारी 1872, याच्यानंतर आपण मूल दत्तक घेण्याचा जो प्राधिकार असेल तो सुद्धा आपल्याला यामध्ये नोंदवता येईल किंवा नोंदणी करणं त्याची कंपल्सरी असेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची की दत्तक घेण्याचे प्राधिकार नोंदवण्याची तारीख ही 1 जानेवारी 1872 नंतरची आहे. तर पहा मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 17 नंबरचं कलम पाहिलं आहे. खूप मोठं कलम होतं, खूप महत्त्वाचं कलम होतं, त्यामुळे आपण डिटेलमध्ये पाहिलं आहे. आपण याच्यातला कुठलाही भाग सोडलेला नाही आहे. पूर्ण तुम्हाला सोप्या भाषेत आणि समजेल असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे कलम समजून घेण्यासाठी मला कमीत कमी 7 ते 8 दिवस लागले, कारण प्रत्येक कलम पाहून त्यासंबंधीची माहिती नेटवर गोळा करणे, ते समजून घेणे यामध्ये खूप वेळ गेला. पण ते तुम्हाला समजण्याइतपत मी हे कलम सोपं करून दिलेलं आहे. आता हे कलम कळलं आहे का नाही हे तुम्ही मला सांगणं अपेक्षित आहे. तर यासाठी तुम्ही मला तुमचे फीडबॅक कमेंटमधून देत चला, ज्यामुळे मला काय बदल करायचे किंवा काय इम्प्रूव्हमेंट करायची हे कळेल. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर वरती जो आपल्या स्वनिर्माण चॅनलचा लोगो दिसतोय त्याच्यावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन शिकत राहा आणि इतरांनाही शिकवत राहा. धन्यवाद.